भैया मी काय म्हणते, काय सुद्धा म्हणू नका तुम्ही. आम्हाला माहिती तुम्ही काय म्हणणार आहे ते. आमचा डबा नको असेल ना तुम्हाला. शीतल तुम्हाला आज जाऊन काय काय बोलले असतील काय गरज आहे यांचा डबा घ्यायची. आम्ही किती आतल्या गाठीचे, अजून काय काय बोलले असतील. नाही म्हणजे नाही मावशी, बरं तसं काही नाही अहो तसंच आहे ते. त्यांच्या नजरेतच आम्ही वाईट आहे, त्याला आम्ही तरी काय करणार. शीतल का आमच्या बदनामीच्या महाग लागलाय. अरे तसं काही नाहीये, तू राहू दे, ठेव डबा तू. नाही मावशी, आम्हाला मान्य आहे ना, आमच्या हातून चुका झाल्या आम्हाला मान्य आहेत, पण शेवटी आम्ही माणूसच आहे ना. अहो भैया नाही मावशी थांबा, नाही बोलू द्या आम्हाला. काय तात्या, मावशींना डबा आणून द्यायचा, याच्या मागे आमच्या शुद्ध भावना होत्या. तिकडे माझा भाऊ शहीद झालाय विक्रम, त्याच्या आईला इकडे स्वतःच्या हाताने करून खायला लागतंय. ज्याच्यामुळे आपण 4 घास सुखानं खातोय, त्या माऊलीला अजून स्वयंपाक करून खावं लागतंय. अरे केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे ही. काय उपयोग आहे आमच्या राजकारणाचा. चुलीत गेलं राजकारण असलं. आणि आम्ही आज नाही रोज डबा आणून देऊ. त्यात पण शीतल यांना काहीतरी काळ बेर वाटते. नाही भैया तसं काय नसेल, उगीच तुम्हाला असं वाटते. हो तसं नाही गुरुजी, आम्ही हा विचार केला नसेल का बरं. म्हटलं तसं काय नसेल पण कुठलं काय. आता आपल्या कमानीचाच घ्या, त्या दिवशी ग्रामसभेमध्ये पण आम्हाला विरोध केला. कमानीसाठी माझा विरोध कधीच नव्हता, पण अशी सक्ती करून वर्गणी गोळा करणं हे चुकीचं आहे. हाय का बघा, आम्ही आपल्या विकेसाठी हक्कानं वर्गणी मागितली, आमच्यासाठी नाही बरं का. एवढं कळू नये तुम्हाला. आणि आम्ही हक्कानं मागितली तर तुम्हाला सक्ती वाटते. नाही तुम्ही नाही, आमचं चुकलं हे आम्ही आधीच बोललो होतो. त्यासाठी तुमच्या घरला येऊन तुमची माफी मागितली, फौजींची माफी मागितली, तरी पण तुम्ही आम्हाला माफ केलं नसेल तर पुन्हा एकदा माफी मागतो. पाहिजे तर सगळ्या गावासमोर पुन्हा एकदा माफी मागतो, पण प्लीज आम्हाला कमी लेखू नका. जेवढं तुम्हाला विक्रम बद्दल वाटतं ना, तेवढंच आम्हाला सुद्धा वाटतं. विक्रमचं बलिदान असं वाया नाही जाऊ देणार आपण. भैया असू दे, तुम्ही आवरा बरं स्वतःला. गावचं चांगलं म्हणून काही विचार करायचं झाला तर कोणी साथ देत नाही. तुम्ही आहे, गुरुजी आहेत, पण ह्या आता बास. आम्हाला एवढं कळलंय, आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. कुणाला त्याची किंमत असो अगर नसो, आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. मावशी, उद्या कुणी माझ्या बरोबर असल नसल तरी मी कमान उभी करणार, यो शब्द आहे माझा. माझ्या भावासाठी, विक्रमसाठी कमान उभी राहणारच. येतो मी. भैया असू देत आहे, आम्ही बोलतो त्यांच्याशी. काय लावलेस तू हे? हा मी होय तूच. कशाला असली रड्याची बिड्याची नाटकं करतोस? हे बघ, तू कितीही डोळ्यात पाणी आणलंस ना, तरी मी तुला चांगलीच ओळखून आहे. अहो काय बोलतोय मिसेस फौजी, खरंच ही तुझी असली नाटकं माझ्या समोर नाही टिकायची. तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे ते सांग मला, नाहीतर
नाही, सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही काय करू नका प्लीज. गावात विक्रमच्या नावाने जी कमान उभी करायची होती त्याला नाही म्हणलं तरी 2-2.5 लाख रुपये खर्च येणार आहे. मग गावातनं 2 लाख रुपये आता वरचे काय 5-50 असतील ते आम्ही टाकतो. म्हणलं करा वर्गणी गोळा. आणि एकदा वर्गणीचे सगळे पैसे जमले की ते गायब करायचे. मग लोकांनी विचारलं कमानीचे की त्यांना सांगायचं हे काम असतं का? 100 पानकडे असतात. आज करतो उद्या करतो. हे काय झालंच, करायलाच घेतलंय. लोखंड चोरीला गेलं, सिमेंट मध्ये पाणी गेलं, असं म्हणून सगळे पैसे गायब करायचे. लाज वाटते का तुला? तुम्ही माझा असा फ्लो तोडू नका हो. प्लॅन सांगतोय ना मी. कुठं हो तुम्ही? हा, आता ते डब्याचं. मावशीनं रोज डबा घेऊन जायचा. मावशी काय म्हणतील मग, किती गुणाचा आहे माझा भैया. एकदा का त्यांचा आमच्यावरती विश्वास बसला की विक्रमच्या नावानं एक ट्रस्ट उभी करायची. कसंही सोडतो आम्ही. शहीद विक्रम राऊतच्या नावानं ट्रस्ट उभी करायची. आता शहीद म्हणल्यावर लोक देणगे देतेतच, फंड गोळा करायचा. मग मावशीला गळ घालून म्हणायचं तुमच्या लेकरासाठी चाललंय सगळं. आणि मग सगळा जमा झालेला निधी आमच्या तिजोरीत भरायचा. एक नंबरचा हलकट आणि नीच माणूस आहेस तू. उशीर झाला हे कळायला तुम्हाला, उशीर झाला पण करेक्ट ओळखले. निस्तर आम्ही आहेच. तुम्हीच विचारत होता ना काय आहे तुझ्या डोक्यात, काय आहे तुझ्या डोक्यात. हा प्लॅन आहे माझा. हा, काय करणार सांगा ना. मी अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तुझा काय प्लॅन आहे ते. जा जा जा, सगळ्या गावाला सांग जा. हिथंच आहे बाई. गेलं नाही. आणि गावाचं काय घेऊन बसलाय हो. तिकडं तात्या गुरुजी मावशीने सांगत असते भैया किती चांगला आहे, जनतेची किती काळजी घेते. डायरेक्ट मत परिवर्तन. मावशीच्या बी मनातील आपली शीतल बाबा सारखं त्या भैयाला वाईट का बोलते. हे गावात पण सगळीकडे चर्चा चालू आहे की कमानीसाठी शीतलनं आणि पवारच्या घरच्यांनी पैसे दिले नाही. लई गावात बॅड पब्लिसिटी चालू आहे. स्मरणशक्ती वाढवली पाहिजे. लेटेस्ट अपडेट द्यायची राहिली. कमानीसाठी नाना आणि मामा या दोघांनी वर्गणी दिली बर का. जाऊन सांग गावाला, भाऊ कोण विश्वास ठेवतय का. सांग त्यांना भैया पैसे खाणारे, भाऊ किती विश्वास ठेवते. परत एकदा प्रश्नच पडला ना काय करायचं. वर्गणीचे सगळे जमा झालेले पैसे तर राहुल्याकडे. मग कसं अडकवणार भैयाला, कसं अडकवणार भैयाला. विशेष फौजी कसं अडकवणार. राहुल्याला जबाबदारी द्यायची हे आमच्या प्लॅन मध्ये होतं. त्याला काहीच माहित नाही. आम्ही असा डाव खेळलाय, एक घर जरी हल्लं ना तुम्ही डायरेक्ट चेकमेट. आता स्टॅच्यू. तुम्हाला बेसिक नियम माहित नाही राव. स्टॅच्यू म्हणले की असं स्तब्ध उभं राहायचं असतं. असं हे तू जी काय बोलतोयस ना ते मी अजिबात होऊ देणार नाही, कळलं. आणि मी हे केल्याशिवाय शांत बसणार नाही. बरं बघू, आतापासून आपल्यामध्ये रेस सुरू. लई पकडायची हौस आहे ना मला. डावा पकडून. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. अरे यार शिट. काय मिसेस फौजी, रेस लावली ना आपण.
आम्ही एकटंच पळत गेलो, तुम्ही आलेच नाही. चिटिंग आहे ही. काय झालं? पायात गोळा आला का कापर भरलं, रेस लावली ना. आता दाखव मला पकडून. टेक मी इफ यू कॅन. येत मिसेस फौजी. तो भैया मला जी काय बोलला ती यांना सांगाव का? नाही नको, उगाच यांना काळजी लागून राहील. पण कल्पना तर दिलीच पाहिजे, नाहीतर नंतर मलाच बोलतात का नाही सांगितलंस म्हणून. बोला मिसेस फौजी. अहो तुम्हाला कसं काय कळलं? काय? अगं मी तुलाच फोन करणार होतो ते. अगं तुला कधी फोन करतोय असं झालं बघ मला. का हो? का म्हणजे तिथं लय मजा आली आम्हाला. मजा? अगं तेजपूर फराला गेलतो आम्ही आज. इथली घरं, इथली माणसं, आणि हो ते कामाख्या मंदिर आहे ना, ती बी बघून आलो आम्ही. असं कसं आज तुम्ही फिरायला गेलता? आज एक दिवस बाहेर पडलो, म्हणलं आलो तर बघून घ्यावं, इथल्या भागाची माहिती करून घ्यावी ना. होय, मग काय काय बघितलं? आणि एवढं काय नाही बघितलं, फक्त मंदिरच बघितलं. बाकी मग फिरलो, आणि हा इथल्या लोकांसंग बोललो बी आम्ही. तुम्हाला येतं का बोलाय? पण शिकतोय आता मी. हा बघा, नमस्कार शीतल, आपण केने असते. हा म्हणजे? म्हणजे तू कशी आहेस? होय, मी बरी आहे की. हा, बाले असू बाले असू. अयो, लयच काय काय शिकलाय हो. शिकले, तुझी लय आठवण आली. पण एवढं तर असं वाटलं तुला इकडे जाणायला पाहिजे. मग काय काय मागितलं देवीकडे? आता काय मागायचं राहिलंय? तुझ्या संग लग्न झालंय, आर्मीत पोस्टिंग झाली. खरं? नाही, म्हणलं आई कामाख्या माझ्या शितलीला कायम खुश ठेव, आणि घरच्या सगळ्यांना कायम आनंदात ठेव, आणि मला लढायला बळ दे. इथल्या संकटांना सामोरं जायला मला बी बळ दे. शितले, हा? काय झालंय का? नाही नाही, कुठं काय. नक्की? होय हो. नाही म्हणजे मीच बोलत सुटलोय धाड धाड धाड. तू का फोन केलतास मग? आपलं मी असंच केला होता फोन. घरात सगळं नीट आहे ना? होय हो, तुम्ही उगाच काळजी करू नका. मग बाहेर काय खाल्लं का नाही? काय नाही खाल्लं नाही असं काय, फक्त फिरतच होतो. ठेवू का मग? हा ठेव ठेव. हा, आराम करा. हा. अजिंक्यांना कसं सांगावं? तर काय, मी पण तेच म्हणलं हो. पण कधी आलती ती तुमच्याकडं? कालच आलती. होय, आणि काय म्हंटली मग? आता काय झालं, आमचा रावल्या घरी आला, वर्गणी गोळा करायला तेच फिरतो ना. तर भैया काय म्हणलं, तूच जबाबदारी घे आणि तुझ्याकडेच पैसे ठेव. होय? नाही, तसं भैयांना कळतं बर का. असं कोणाला पण देणार नाहीत ती जबाबदारी. तेच की, पण शीतल आली आणि म्हणली की तिला नाही हे अजिबात पसंत. काय पसंत नाही? कमन बांधतात ती वय? नाही नाही, ते नाही, सक्तीनं वर्गणी गोळा करून घेतात ते. आपण आता चांगल्या कामाला जरा तसं करायलाच लागेल की.
तेच की भैया काय स्वतःच्या खिशात घालणार आहेत होय पैसे? आणि तसं काय असतं तर आमच्या रावल्याला कशाला दिलं असतं? पण मी काय म्हणती, भैयाकडे काय कमी पैसा आहे वय? त्यांनी तर कशाला असं घराघरात मागत फिरायचं? अगं मम्मी, चांगल्या कामासाठी सगळ्यांचं योगदान नको का? हा तेच की, पण मी म्हणते मग शीतल काय विरोध करते या? काय माहित, तिला त्यांचं काय पटत नाही एवढं खरं. पटवून घ्यायचंच नसेल तर काय करणार आता त्याला? भैया स्वतः घरात येऊन माफी मागून गेले, तरी पण ही आमची डूक धरूनच आहे. खरं तर त्यांना काही गरजच नव्हती एवढं करायची. तुम्हाला सांगते रावल्याची आई, आता जर कमानीच्या कामाला पैसे कमी पडले ना, तर हे स्वतः पैशांची व्यवस्था करतील कुठून तरी बघा. करतील नाही, करणारच आहे, आणि ते पण 50,000ची. आता गो बाई 50,000. आता ते एवढं करतात म्हणल्यावर आपल्याला खरं तर त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. सांग आता तूच, समजा तुझ्या सुनेला. ती विरोध करतीये म्हणून तुझं नाव खराब होते तिथं गावभर. मला काय वाटतंय पुष्पा, की शीतल संग जरा बोलून घ्या, जरा समजून सांगा तिला. माझं ऐकत असती तर मग कशाला बाई? अगं पण मम्मी, हे असं किती दिवस चालणार? काय आता बघ, जी इथं नाही म्हणल्यावर घरातलं मोठं कोण आहे? तू. मग तिने तुला सांगून, तुला विचारून मग सगळे असलं गावात काहीतरी जाऊन बोललं पाहिजे ना. पण शीतल, ती तुला कुठं काही विचारते का? नाही नाही, तसं नाही, विचारते की. कुठलं काय? ती विचारत नाही, सांगती. अग आता थांब, बघतीच मी तिच्याकडं. हा नाही, तिने सगळं तुला विचारून सवरून केलं पाहिजे का नाही? एवढी फेडरेशन अध्यक्ष काय उगाच आहेस का तू? काय हो काकी? होय तेच की, असं नाही विचारता कारभार केला तर गावासमोर शोभा व्हायची. शीतल, ए शीतल, बरं येते मी, मला लय घरात काम आहे ते. हा येते. या. तुला बरं यांच्या समोर बोलायला सुचते का? काही खोटं बोलले का मी? मामी, काय झालं? हाक मारली का? होय, बोलवलं. काय चाललंय तुझं? का? काय झालं? वर तोंड करून आणि मलाच विचार काय झालं म्हणून. कमान उभी करायला तुझा विरोध आहे, तर सगळ्या गावाला कशाला शानपणा शिकवायला चाललीस ग? नाही, मी कुठं कुणाला काय बोलले? गप बस. आत्ताच राहुल्याची आई आली होती, तीच सांगत होती. आणि तो राहुल्या एवढं काम करतोय तर त्याला बी काय बाय सांगत होतीस म्हणा. तुझं भैयांवर राग आहे ते कळते अगं आम्हाला. तू थांब जरा, मी बोलते ना. काय ग, काय विचारलं तुला? अहो मामी, मी कुठं रावल्याला काय म्हणले? मी फक्त त्याला म्हणले की असं सक्ती करू. कुणाला काय करायचं ती तू कशाला सांगतीस? आणि दुसऱ्याला अक्कल शिकवायच्या आधी मला विचारावं ना, काय करू काय नको. म्हणजे ही बरं आहे, तुझा तू मनमानी कारभार करणार आणि आमच्या अंगलट आलं तर? नाही हो मामी, तसं काय नाही. तसं नाही तर मग कसं? तुझं काय जातंय ग बाहेर जाऊन काय तर बोलायला? इथं गाव आम्हाला नावं ठेवतंय आणि मी अशी तशी कोण नाही, फेडरेशन अध्यक्ष आहे, ध्यानात आहे ना? आणि तुला कशाला पडायचं असतंय ग गावाच्या भानगडीत? तो भैया कमान उभारू दे, नाहीतर अजून काय करू दे, तुला काय करायचंय? तू घरातली कामं नीट करत जा की, कळलं का? बर. नुसतं बरं म्हणू नकोस, जा लाग जा कामाला. बघितलं का कशी गप केली तिला?